दुसरं, आपले सुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर बोलायला कुणीच नाही. जसं ग्रामपंचायत मध्ये आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो, तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही, पीक विम्याचे नाही, आत्महत्या झालेले नाही, पिकाला भाव मिळावा म्हणून नाही, मराठा आरक्षणासाठी नाही, मुस्लिम आरक्षणासाठी नाही, दलित नाही, बाराबोलीतदार नाही, बंजाऱ्याचं नाही, धनगर बांधवांचं नाही, कोणाचा प्रश्न मांडायला कोण आहे विधानसभेत? आपलं लोकांना सांगा तर करतो का तेवढं? आणि त्याच्या असला म्हणत तर करेल नाही करेल. आपले 40-50 पाहिजे तो हाकली शेअर अशी विधानसभा लोकांनी गेली ते कोणते मतदारसंघ लढायचे. मग इथं पडून रोज तर आपलं ते स्थगित उपोषण केलं पळून पुढं सुरू आहे ना. असं सरकार द्या आपले सरकारमध्ये घालून लोक सरकार तर असं द्या ना. याच्याबरोबर आणखी समजा आजपासून मी कोणाला करायला आता उत्तर नाही देत त्यांना. ठीक आहे, मी गेम लावतो त्यांच्या आता गेम लावतो त्यांना किती बरोबर द्या. कोणाला ते काही भाजपातले मराठ्याचे माकडे आहेत ना काही ते बरोबर त्यांना काय बरोबर द्या. आता त्यांना काय उत्तर देत नाही. आता मी शॉर्ट लावतो आता पाडापाडीची. कोण पाडायचा, काय करायचा, कसा पाडायचा त्याशिवाय ठेपायला यायची. त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही त्याच्यात. सलाईन लावली काय सलाईन लावलं काहीच होणार नाही. उलट जितकी सलाईन लागेल तितकी भूक लागली. अहो ना हा सतत राहू भुजवतो नाही. जितकी सलाईन लावली तितकं पोटात तुटले लग्या काढे नसल्याला भाजीचं वाश येतो. नसल्या इकडं करती कोणी ओढायची भाजी घेतली का इतका वास आला मला मारण्यास भूक लागली इतकी असं वाढणं मागे भुस्या ओढायचे भाजीचा वास येऊ राहिला यायचा का नाकून भाज्या करू राहिली. तिकडं लय मारण्याची भूक लागली. उपोषण करणारा सोपं नाहीये. आणि त्या दिवस आता बघा ते केळ खाल्ले माझ्यापुढे कसा दमदार आहे. आणि जे उठून चालला त्याला म्हणजे जेवढं टर पडतात किती आणि ते टर पण मला दिसत आहे ना इतकं वर धरते म्हणजे एवढं टर पण टाकले तिकडे एवढं टर पण टाकले. आणि मी ऐकतो राव इकडे माझ्या जीवाला काय होत असं इकडे काय आहे का नाही. मग मला केलं कसं त्यानं ते तसं बाबा एवढं हाणाव का काय. आणि परत टाका झाल्यावर म्हणजे उपोषण सोडे इथं खात असते आणि खाता बोल तुम्ही आणि उपोषण सुरू म्हणतो तुम्ही. इथं एकदा उपोषण स्थगित इथं सलाईन लावल्यावर काही उपयोग होत नाही. शरीर सगळं मोकळं होतं. माझ्या तोंडाला 2-3 दिवस इतकं भयानक पाणी येत होतं. सलाईन लावली ऑटोमॅटिक बंद झालं. त्या सलाईनमध्ये एक जेवल्यासारखीच ताकद असते. एक जेवल्यासारखी ताकद आहे. काय उपयोग इथं ते बसून ते करू त्याच्यापेक्षा म्हणलं ते स्थगित करून आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर लढून समाजाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही तयारी लागा आणि माझा उद्देश काय होता ते सांगतो. तुम्ही परत म्हणता मग बसायला बसले मला काय वाटतं मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. पहिलं उपोषण त्यासाठी सरकारला सावध करायला हो मला आरक्षणात जायचं देऊन टाका. ते म्हणले 1 महिन्याचा वेळ दिला तरी ते केलं नाही. तर ते एक मीडियात काय म्हणायला लागले 2 महिन्याचा वेळ मागितला होता. बरं पहिला घेतील का 13 जून ते 13 जुलै. आता किती होतोय 13 जुलै ते 13 ऑगस्ट घेऊन टाका जाऊन समाजाच्या वतीने मी परत ठेवतो घ्या ते 13 ऑगस्ट पर्यंत. आता नाही दिल्यावर तर मी नाही बसत. मी उद्या सकाळपासून सुरू केलं. सकाळपासून कशाचं डॉक्टरांनी सलाईन खोसली की मी सुरू केले पाडापाडी कोण कोणाला पाडायचं. मी तो नाही करत आता. पण तुम्ही म्हणला तोच ना मीडियातून काल शेंबोळ्याचे साहेब म्हणले ना बरोबर यांनीच प्रश्न विचारला होता मला की त्यांना म्हणा बाबा 1 महिन्याचं द्यायचं जाऊ दे. मीडिया लागून गोटी खेळू आपण का करता मला जवळ तर तुम्ही याय ना लांबून. आता हे मला सांगा मीडियात खेळायचा धंदा घेऊ हा हे पहिला गोट्याचा डाव होता बघा कॅन्सर झाला की त्याने सगळ्या गोट्या त्याला द्यायचे तसा खेळ झाला बघा. तुम्ही इकडं कोणीच आहे ना ते मंत्रीच नाही राहिले त्यांच्याजवळ आमच्याकडे यायला. त्यामुळे येव का बोलून झालंय सगळं. त्यामुळे लांबूनच लोटी चालू काय म्हणजे ना काळीन औषध लावणे जुनी म्हणे बघाय एक अशी एक कोण काय म्हटले तर काळी ना काळी लावली औषध तिकडेच कामात घेणं नाही देणं नाही जाऊ दे. मग आता काय करता काळीन औषध तुम्ही तिकडून लावून आधी काळी नका लावू घेते याला तर घेते याला तुम्हाला दिला आता 1 महिना
ते पण ते गोष्ट करत तेव्हा आपल्याला काय आता तेव्हा चालूच आहे ना. दिलंय म्हणजे काय त्याला दिलंय म्हणजे काय असा जाणारच आहे तेव्हा. असे 8-10 दिवस गेलेच ना, ते 7 आणि हे 4-11 दिवस असे गेले. नाही हा नाही हा नाही हा म्हणत 6 म्हणलं बरं, पण त्यांचं मनाच काम नको 2 महिने मध्ये तुम्ही कुठे दिली माझ्यावर खापर पडायला